नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आपणास माहीत आहे की 20 तारखेला महिला व बालविकास विभागाकडून असे अपडेट आले होते की आता लाडक्या बहिणींची पडताळणी या अंगणवाडी सेविका करणार आहेत. असा आपण व्हिडिओ पण अपलोड आपल्या चॅनलवर केलेला आहे. परंतु काल असे अपडेट आले की आता अंगणवाडी सेविका या ई-केवायसी करायला म्हणजेच लाडक्या बहिणींची पडताळणी करायला तयार नाहीत. त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे. तर त्याच्यानंतर हे आज नवीन अपडेट आलेले आहे. तर शासनाकडून काय अपडेट आलेले आहे तर बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. तर ज्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे तर अशा बहिणींचा लाभ हा पुन्हा सुरू होणार आहे. त्यासाठी तुम्हाला आता एक विनंती अर्ज करावा लागणार आहे. आणि आता हा विनंती अर्ज काय आहे, कसा भरायचा आहे, त्यासाठी काय काय कागदपत्र आवश्यक आहेत आणि हा अर्ज कुठून आपल्याला डाउनलोड करायचा आहे, अर्ज भरल्यानंतर आपल्याला हा अर्ज कुठे द्यायचा आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत. तर शासनाने बघा आज हे नवीन अपडेट दिलेले आहे की आता लाडक्या बहिणी तुमची ई-केवायसी करायला तयार नाहीत, म्हणून सरकारने आता हा पर्याय आणलेला आहे. तर शासनाने काय अपडेट दिले की आता तुम्ही विनंती अर्ज जो आहे तो तुम्हाला भरायचा आहे. तर विनंती अर्ज कुठे द्यायचा आहे तुम्हाला, तर बघा अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही हा विनंती अर्ज देऊ शकतात किंवा तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती प्रकल्प अधिकारी कार्यालयात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालविकास विभाग अधिकारी कार्यालयात जाऊन जमा करावा. बरोबर. आता ज्या बहिणी तालुका पातळीवर किंवा गावाकडे वगैरे राहत असतील तर अशा बहिणींनी काय करायचं आहे, तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे अर्ज देऊ शकतात. भरलेला अर्ज आणि कागदपत्र तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला पंचायत समिती प्रकल्प अधिकारी कार्यालयात जायचं आहे आणि तिथे तुम्हाला अर्ज आणि कागदपत्र जमा करायचे आहे. ज्या बहिणी जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात तर अशा बहिणींनी महिला व बालविकास विभाग अधिकारी कार्यालयात जाऊन हे अर्ज आणि कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहेत. तर आता आपण बघूया पुढचं अपडेट. तर काय आहे अर्ज, बघा अर्ज हा खूप सोपा आहे. तुम्हाला अर्जामध्ये तुमचं नाव भरायचं आहे, तुमचा पत्ता भरायचा आहे. म्हणजे जी लाडकी बहीण आहे त्या लाडक्या बहिणीने तिचं स्वतःचं संपूर्ण नाव भरायचं आहे अर्जामध्ये. तिचा संपूर्ण पत्ता भरायचा आहे जो तुमचा पोस्टल ॲड्रेस आहे तो. नंतर तुमचा आधार क्रमांक भरायचा आहे आणि नंतर तुमचं जे काही ठिकाण आहे ते ठिकाण आणि तुमचे सगळे जे काही तुम्हाला त्याच्यात कागदपत्र लागणार आहे ते कागदपत्र या फॉर्ममध्ये दिलेले आहे. तर आता हा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला अंगणवाडी कार्यालयात पण तुम्हाला हा फॉर्म मिळणार आहे किंवा तुम्ही माझ्या या व्हिडिओमधून स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही त्याचा झेरॉक्स काढू शकतात. तुम्ही स्क्रीनशॉट घेतल्यानंतर झेरॉक्सच्या दुकानात जायचं आहे तुम्हाला आणि झेरॉक्सच्या दुकानात गेल्यानंतर तुम्हाला मोबाईलवरून दाखवल्यानंतर ते त्यांच्या मोबाईलमध्ये घेतात आणि ते प्रिंट काढून देतात किंवा तुम्हाला झेरॉक्स काढून देतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा अर्ज मी स्क्रीनवर दाखवत आहे. तर लाडक्या बहिणी बघा, तुम्हाला यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे, तर जी लाडकी बहीण आहे, ज्या लाडक्या बहिणीला लाभ घ्यायचा आहे लाडकी बहीण योजनेचा, त्या लाडक्या बहिणीचे आधार कार्ड लागणार आहे आणि सोबतच तुमच्या पतीचे किंवा तुमच्या वडिलांचे आधार कार्ड हे लागणार आहे. नंतर तिसरं कागदपत्र आहे रेशन कार्ड. तुमचे स्वतःचे आधार कार्ड लागेल, नंतर पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड लागेल, तिसरं कागदपत्र आहे रेशन कार्ड लागेल तुमचं जे काही पिवळं किंवा केशरी जे असेल ते, आणि चौथं कागदपत्र आहे लाभार्थी जी महिला आहे तिचं TC झेरॉक्स कॉपी. म्हणजे काय तर ट्रान्सपरंट सर्टिफिकेट असतं किंवा शाळा सोडल्याचा दाखला असतो ते लागणार आहे.